Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karan. So today we are going to see the last point of the topic electrostatics. मग शेवटचा पॉइंट आपला काय आहे तर त्याला आपण म्हणतोय तर कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर ह्या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला तीन डेफिनेशन्स बघायला मिळतील. एक म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी लाईन साठी, स्ट्रेट लाईन साठी. दुसरा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी सरफेस साठी आणि तिसरा म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी व्हॉल्यूम साठी. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जर एखादी बॉडी जर तुम्हाला स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर तो तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटी घ्यायचा आहे. जर तुम्हाला सरफेस दिला असेल तर तुम्हाला सरफेस चार्ज डेन्सिटी घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला व्हॉल्यूम दिला असेल तर तुम्हाला व्हॉल्यूम डेन्सिटी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणून तर आपण काय म्हणतोय लिनियर चार्ज डेन्सिटी डिनोटेड बाय लॅम्बडा, surface charge density denoted by sigma and volume charge density denoted by rho, RHO, rho. बरोबर. लॅम्बडा, सिग्मा, रो. ओके. आता मी काय सांगतोय बघा, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस म्हणजे काय? कंटिन्युअस म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरती किंवा त्या बॉडी वरती प्रत्येक पॉइंटला जर इंटेन्सिटी फाइंड केली तर सगळीकडे मला सेमच बघायला मिळेल. म्हणजे त्याच्यावरचा जो चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय तो सगळीकडे इक्वल अमाऊंट आहे. जो काय त्या रॉड वरती, आता इथं स्ट्रेट लाईन मध्ये रॉड तुम्हाला दिलाय, एक रॉड आहे म्हणजे हा रॉड इमॅजिन करा. तर ह्या रॉड वरती जेवढे पण चार्ज आहेत ते सगळीकडे मला चार्जेस इक्वल मिळतात. या पॉइंटला बघितलं सेम, इथं बघितलं सेम, इथं बघितलं सेम. म्हणजे प्रत्येक पॉइंटला जर इंटेन्सिटी मी फाइंड केली त्या डिस्टन्सला तर प्रत्येक ठिकाणी मला काय मिळाला, इंटेन्सिटी मला सेमच मिळाली. मग अशा डिस्ट्रीब्युशनला आपण काय म्हणतोय, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार्जेस समान आहेत, इक्वल अमाऊंट मध्ये. इथं 2 कुलम्ब आहे ना, इथं पण 2 कुलम्बच मिळणार, इथं पण 2 कुलम्बच मिळणार. बरोबर. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन काय झालं, सगळीकडे सारखंच झालेलं. तसंच सरफेस मध्ये पण ते झालंय. ज्या सरफेस वरती जो चार्ज आहे तो पण इक्वल अमाऊंट मध्येच काय झालाय, डिस्ट्रीब्यूट झालाय. आणि सिमिलरली तसंच त्या व्हॉल्यूम वरती, जो काय व्हॉल्यूम तुमचा जो आहे सिलेंडर, बरोबर, त्या सिलेंडर वरती जो चार्ज आहे तो पण चार्ज तुमचा कसा आहे, इक्वल अमाऊंट मध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणून त्याला आपण म्हणतोय कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. मग इथे तुम्हाला प्रत्येकासाठी एक एक फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळतोय. मग तो फॉर्म्युला काय आहे तर लॅम्बडा इज इक्वल टू, किंवा स्टेटमेंटच आहे, इट इज डिफाइंड ऍज चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. इट इज डिफाइंड ऍज चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी, दॅट इज लॅम्बडा. बरोबर. हा मिळाला तुम्हाला फॉर्म्युला. मग त्याचबरोबर एसआय युनिट तुम्हाला काय मिळेल, चार्ज कशामध्ये मेजर करतो तर चार्ज तुम्ही कुलम्ब मध्ये मेजर करता आणि लेंथ कशामध्ये मेजर करता तर ते म्हणजे मीटर मध्ये. म्हणजे एसआय युनिट काय मिळाला, कुलम्ब पर मीटर, कुलम्ब पर मीटर. आणि त्याचबरोबर तुम्ही डायमेन्शन ही तुम्ही फाइंड करू शकता. इथं तुम्हाला होमवर्क डायमेन्शन्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत कुलम्ब पर मीटर साठी. बरोबर. समजले का बरे? कळालं? हे कोणासाठी आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन चार्जेस साठी. म्हणजे चार्जेस कसे डिस्ट्रीब्यूट झाले, कंटिन्युअस. इथं पण चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालाय, कंटिन्युअस. इथं पण चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालाय, कंटिन्युअस. मग आता इथं डेफिनेशन काय मिळाले आपल्याला, द चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज लिनियर चार्ज डेन्सिटी. तसंच इथं काय येणार, चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड एज सरफेस चार्ज डेन्सिटी. मग आता कुठला एरिया, सरफेस एरिया. कुठला एरिया, सरफेस एरिया. मग सरफेस एरिया किती असतो, पाय स्क्वेअर. नाही रे, पाय स्क्वेअर हा सर्कल साठी असतो. सरफेस एरिया किती असतो तर क्यू अपॉन 4/r स्क्वेअर. समजला? कळालं का? हा सर्कल नाहीये, हा तुम्हाला सरफेस दिसतोय. म्हणजे तुम्ही बॉल इमॅजिन करा, फुटबॉल घ्या किंवा व्हॉलीबॉल घ्या किंवा टेनिस, सॉरी कोणता बॉल, व्हॉलीबॉल घ्या. आता तुम्ही जर तो बॉल बघितला तर त्या बॉलचा सरफेस फक्त बघायचा आहे, त्या सरफेसचा. म्हणजेच तो सरफेसचा एरिया किती येणार तर 4/r स्क्वेअर. बरोबर. समजले तर बरे? कळालं? त्याचबरोबर एसआय युनिट किती येणार, एसआय युनिट चार्ज कशामध्ये मेजर करतो, कुलम्ब मध्ये. इथं काय येणार, एरिया आलाय म्हणजेच किती येणार, मीटर स्क्वेअर. पुन्हा डायमेन्शन होमवर्क.
डायमेन्शन होमवर्क सोपं आहे का? लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय एल, म्हणजे चार्ज जो डिपॉझिट झालाय कसा झालाय तर पर युनिट लेंथ प्रमाणे. म्हणजे जर 1 मीटर लेंथ असेल तर त्याचा चार्ज किती असणार क्यू, परत दुसऱ्या मीटरवरती चार्ज किती असणार क्यू, तिसऱ्या मीटरवरती चार्ज किती असणार क्यू, बरोबर. म्हणजे त्या लेंथ प्रमाणे जो चार्ज काय झालाय डिस्ट्रीब्यूट झाला. मग आपण पर मीटर म्हणू शकतो, पर मीटर. तसंच 4 पॉइंट एरिया म्हणजे त्या एरियावरती चार्ज किती मिळणार तर क्यू एवढा चार्ज मिळणार पर एरिया, बरोबर. म्हणजे सपोज मी इथे एक एरिया कन्सिडर केला, इथे एक एरिया कन्सिडर केला, तर प्रत्येक एरियासाठी मला चार्ज किती मिळणार आहे क्यू. म्हणजे अशा पद्धतीने आपण घेत राहतो. समजले तर बरे. तसंच व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला काय सांगितलं आपल्याला रो इज इक्वल टू, इथं काय म्हणलंय चार्ज पर युनिट लेंथ, इथं काय म्हणलंय चार्ज पर युनिट एरिया, सरफेस एरिया. इथं येणार चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. रो इज इक्वल टू क्यू बाय व्ही. इथं सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय सरफेस एरिया म्हणजे किती क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. इथं रो इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. एसआय युनिट किती येणार? एसआय युनिट चार्ज कुलंब मध्ये, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. लिनियरला काय मिळाला कुलंब पर मीटर, सरफेसला काय मिळाला कुलंब पर मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमला काय मिळाला कुलंब पर मीटर क्यूब. पुन्हा डायमेन्शन होमवर्क. डायमेन्शन्स तुम्ही मला फाइंड करून पाठवायचे आहेत प्रत्येकाने, बरोबर. आता एक पार्ट इथला समजला, चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कंटिन्युअस होतं, सगळीकडे सेमच होतं इक्वल अमाऊंट मध्ये. आता बघायचं ते म्हणजे तुम्हाला डिसकंटिन्युअस. आता कंटिन्युअस म्हणजे मी असं म्हणू शकतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. कंटिन्युअसला दुसरा शब्द काय आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे युनिफॉर्म मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, एकसारखा डिस्ट्रीब्यूट झालाय प्रत्येक ठिकाणी एकसारखा, बरोबर. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता काय झालाय, आता नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. पहिला होता कंटिन्युअसला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, डिसकंटिन्युअसला नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन म्हणजे थोडक्यात काय तर पहिल्यांदा कंटिन्युअस मध्ये सगळीकडे चार्ज एकसारखा होता इक्वल अमाऊंट मध्ये, पण आता डिसकंटिन्युअस मध्ये चार्जेस तुम्हाला इक्वल अमाऊंट मध्ये बघायला मिळत नाही. इथं तुम्हाला जास्त बघायला मिळेल, इथं तुम्हाला कमी बघायला मिळेल, इथं तुम्हाला जास्त बघायला मिळेल, इथं तुम्हाला कमी बघायला मिळेल, बरोबर. म्हणजे इथली इंटेन्सिटी फाइंड केली तर ह्या दोन इंटेन्सिटी मला डिफरंट मिळतात. म्हणजे एक कुठला तरी मोठा असेल, एक कुठला तरी लहान असेल. कशामुळे तर ह्या चार्जेसमुळे. डिस्ट्रीब्युशन कसं आहे इक्वल अमाऊंट आहे का तर इक्वल अमाऊंट नाहीये, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय डिसकंटिन्युअस किंवा नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, बरोबर. म्हणजे एका ठिकाणी चार्जेस तुम्हाला जास्त मिळतात, एका ठिकाणी तुम्हाला चार्जेस कमी मिळतात, बरोबर. म्हणजे आता इथं चार्जेस जास्त असल्यामुळे इंटेन्सिटी मला जास्त मिळाली, चार्जेस कमी आहेत म्हटल्यानंतर इंटेन्सिटी मला कमी मिळाली. मग अशासाठी आपल्याला काय करावं लागतंय, अशासाठी आपल्याला एक एलिमेंट कन्सिडर करावा लागतोय. काय करावं लागतंय एलिमेंट. मग टोटल लेंथ किती होती आपली, टोटल लेंथ आपली किती होती एल. आता एक स्मॉल एलिमेंट मी कन्सिडर केलाय, मग स्मॉल एलिमेंटला लेंथ किती येणार डीएल. स्मॉल एलिमेंटला लेंथ किती येणार, टोटल लेंथच्या ऐवजी मी एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला. इथं तो एलिमेंट आहे, एलिमेंट छोटासा एक तुकडा फक्त मी कन्सिडर केला. मग त्यात त्याची थिकनेस किती आहे तर ती थिकनेस डीएल, बरोबर. मग त्याच्यावरती चार्ज किती असणार त्यावेळेला, टोटल चार्ज क्यू म्हणू का मी नाही, म्हणजे तेवढ्या एलिमेंट साठी येणार आणि तो चार्ज किती असणार आहे डीक्यू. म्हणजे मला फॉर्म्युला किती मिळणार, फॉर्म्युला मला मिळणार लॅम्बडा इज इक्वल टू डीक्यू बाय डीएल फॉर एलिमेंट ऑफ चार्ज. लॅम्बडा इज इक्वल टू डीक्यू बाय डीएल. हे कोणासाठी डिसकंटिन्युअस साठी किंवा नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस.
लॅम्बडा इज इक्वल टू dq बाय dl. म्हणजेच तुम्हाला टोटल लेंथ न घेता तुम्हाला एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करावा लागतोय आणि त्या एलिमेंट वरती चार्ज किती असणार आहे तर dq. समजलं. सिमिलरली तुम्हाला सरफेसला पण तीच मेथड यूज करायची, व्हॉल्यूमला पण तीच मेथड यूज करायची. मग आता सरफेसला पण काय करणार तुम्ही टोटल एरिया कन्सिडर न करता तुम्ही काय करणार एक स्मॉल एरिया कन्सिडर करणार इथं. ठीक आहे. मग टोटल एरिया जर ए असेल तर तुमचा स्मॉल एरिया किती असणार dA, जे ऑलरेडी मी तुम्हाला गॉस थेरम मध्ये शिकवलंय. समजलं का. टोटल एरिया कन्सिडर न करता मी एक स्मॉल एरिया फक्त कन्सिडर केला. मग टोटल एरिया माझ्याकडे किती ए, मग स्मॉल एरिया किती आला dA. मग त्याच्यावरती चार्ज किती येणार, त्याच्यावरती जे काही चार्जेस असतील तो चार्ज आपला किती असणार आहे dq. म्हणजेच मला सिग्मा किती मिळणार, सिग्मा इज इक्वल टू dq बाय dA. dq बाय dA हे तुमचं इक्वेशन. मग सिमिलरली तुम्ही इकडे काय घेऊन टाकणार तर रो इज इक्वल टू dq बाय dv. समजलं. टोटल व्हॉल्यूम कन्सिडर न करता स्मॉल व्हॉल्यूम फक्त मी कन्सिडर करणार, म्हणजे तो व्हॉल्यूम तुमचा इथं असेल. ओके. हा तुमचा व्हॉल्यूम. समजलं. म्हणजे टोटल व्हॉल्यूम कन्सिडर न करता फक्त मी इथे एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला आणि तिथलाच व्हॉल्यूम फक्त मी मेजर केला. तर तिथला व्हॉल्यूम किती तर dv, पण त्याच्यावरती चार्ज किती तर dq. समजलं. टोटल व्हॉल्यूम फक्त मी एक एलिमेंट असा कन्सिडर केला आणि त्या एलिमेंट वरती व्हॉल्यूम त्याचा तो म्हणजे dv आणि त्याच्यावरची चार्ज किती dq. समजलं. कळालं का. मग हा झाला तुमचा लिनियर चार्ज डेन्सिटी, हा झाला तुमचा सरफेस चार्ज डेन्सिटी आणि इकडचं झालं तुमचा व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. पहिलं इक्वेशन आहे ते कोणासाठी आहे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन साठी, म्हणजे युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युशन. आणि हे इक्वेशन कोणासाठी आहे डिसकंटिन्युअस नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, डिसकंटिन्युअस नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, डिसकंटिन्युअस नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. समजलं इथपर्यंत. तर इथं तुमचा पॉइंट ही संपला, ऍज वेल एज तुमचा इथं टॉपिक ही संपला. त्यामुळं आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा दुसरा टॉपिक सेक्शन सेकंड मधला तो आज आपला कम्प्लीट झालेला आहे. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर आवडला असेल तर प्लीज त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईबही करा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. समजलं. ठीक आहे. कळालं इथपर्यंत सर्वांना. तर तुमची युटी पण आहे युनिट टेस्ट, तर मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरतीच ते तुम्हाला घेतोय. तर 2 दिवसात लगेच सगळे प्रॉब्लेम्स न्यूमरिकल तुम्हाला टेक्स्ट बुकच्या पाठीमागचे सॉल्व्ह करायचे आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, तुम्हाला आता डायमेन्शन जसं मी तुम्हाला होमवर्क दिलंय तसंच हे सगळं पूर्ण तुमचे नोट्स कम्प्लीट झाल्यानंतर एक पुढचं पान घ्यायचं आणि त्या पेज वरती काय करायचं आहे फॉर्म्युला असं लिहायचं, फॉर्म्युले. आणि सुरुवातीपासून टॉपिकच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढे सगळे फॉर्म्युला तुम्हाला मिळाले, जिथे डेरिव्हेशन्स कम्प्लीट केले, फॉर्म्युला मिळाले, ते सगळे फॉर्म्युला एका पेज वरती लिहून घ्या. सगळे फॉर्म्युला एका पेज वरती लिहून घ्या, कारण टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे. सगळे फॉर्म्युला तर लिहून काढा. त्या फॉर्म्युलावरून तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. न्यूमरिकल साठी मी आता व्हिडिओ तयार करणार नाही. तुम्हाला डायरेक्ट आता न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. काय अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्टली फोन करायचा आहे. माझा नंबर तुमच्याकडे आहे. कसं सॉल्व्ह करायचं काय करायचं मी तुम्हाला हिंट तिथं देईन. पहिल्यांदा क्वेश्चन रीड करायचा, त्याचं गिवन जेवढे आहेत सगळे गिवन लिहायचे, काय फाइंड करायला सांगितलंय ते फाइंड साठी लिहायचं टू फाइंड म्हणून, आणि मग सोल्युशन मध्ये मग जो फॉर्म्युला आपल्याला वाटतोय तो फॉर्म्युला तिथं लिहा, सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा. आणि त्यातूनही समजा नाही सुटलं तर तुम्ही मला कॉल करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला गायडन्स करेन. समजलं. एनी डाऊट. मला वाटतं आता डाऊट नसेल. इथं आपला सेक्शन सेकंड मधला दुसरा टॉपिक संपला. आता पुढच्या वेळेला आपण तिसरा टॉपिक चालू करतोय, तो तुम्हाला मी लवकरच सांगेन. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ गुड डे.